हॅलो. बऱ्याच पेशंटला एक कॉमन प्रश्न असतो की पंचकर्मातलं वमन आणि विरेचन हे काम कसं करतं. नमस्कार, मी वैद्य सुवर्णा बुद्धिवंत. या व्हिडिओमध्ये आपण वसंत ऋतूमध्ये केलं जाणारं वमन पंचकर्म आणि शरद ऋतूमध्ये केलं जाणारं विरेचन पंचकर्माबद्दल माहिती घेणार. तूप सुरू करण्याआधी साधारण 3 ते 4 दिवस आहारातील तेल, तूप, दूध, दही, पनीर अशी सर्व स्निग्ध पदार्थ बंद केली जातात, जेणेकरून शरीरामध्ये रुक्षता निर्माण केली जाते आणि काही औषधे दिली जातात ज्याने आपला अग्नी सुधारतो. याचा परिणाम म्हणून भूक चांगली जाणवू लागते, शरीर हलकं वाटू लागतं. त्यानंतर देश, काल, रुग्णाचं बल आणि त्याच्या पचनशक्ती याचा विचार करता वाढत्या मात्रेमध्ये आपण तूप सुरू करतो. याच काळात संपूर्ण शरीराला तेल लावून औषधी काढाने शेक घेतला जातो. आता वमन विरेचन काम कसे करते. फॉर एक्झाम्पल, संपूर्ण शरीर जर युद्धभूमी असेल आणि संपूर्ण शरीरामध्ये शत्रू पसरलेले असतील तर त्यांना एका ठिकाणी आणून काढणं सोपं जाऊ शकतं. आधी केलेल्या पूर्वकर्मामुळे सर्व दोष शाखेतून सुटून कोष्ठामध्ये येतात आणि मग त्यांना उग्र करून, वाढवून वरच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्व भागाने वमनाद्वारे किंवा अधोभागाने म्हणजे खालच्या दिशेने विरेचनाद्वारे बाहेर काढणे सोपे जाते. थँक्यू.